महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांचं जीवन सशक्त करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील वंचित महिलांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आहे। महाराष्ट्राचे संवेदनशील नेते आणि महिलांसाठी आस्थापूर्ण दृष्टिकोन असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सादर केली आहे। या योजनेतून राज्यातील अनेक महिलांना आर्थिक मदत, व्यवसाय संधी आणि विविध सक्षमीकरणाचे कार्यक्रम मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेतून महिलांना त्यांच्या गरजांसाठी आवश्यक त्या साधन सामग्रींसह आर्थिक मदत दिली जाईल। त्यामुळे या आपल्या कुटुंबाचा आधार बनवू शकतील। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून ती महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आणि तिच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण ठरेल। सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील महिलांना नवीन दिशा आणि संधी मिळणार आहे, ज्यामुळे महिला आत्मनिर्भर होऊन आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतील। कळवा पोलिसांनी सन 2023-24 मध्ये गहाळ झालेले 65 मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। गहाळ झालेल्या या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे 7,20,000 रुपये इतकी आहे। कळवा पोलीस स्टेशनला मिळालेल्या तक्रारीनुसार या फोनचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासासाठी मार्गदर्शन केलं। या तपासादरम्यान CEIR प्रणालीचा वापर करून मोबाईल गहाळ झाल्याची माहिती फीड करण्यात आली। तसंच ठाणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मोबाईल कंपन्यांशी पाठपुरावा करून गहाळ फोनचा शोध घेण्यात आला। गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई प्रशांत लवटे आणि त्यांच्या टीमनं तांत्रिक माहितीचा वापर करून 65 मोबाईल फोन हस्तगत केलेत। गहाळ मोबाईल शोधण्यासाठी त्यांनी कौशल्यपूर्ण तपास केला आणि शेवटी फोन तक्रारदारांना परत करण्यात आलेत। या उल्लेखनीय कामगिरीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक सागर सांगवे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात येत आहे। हरवतो, प्रवासामध्ये विसरतो आणि त्याच्यामध्ये आपली बरीचशी माहिती असते, ती जाते, त्यावेळी आपण निराश होत असतो आणि एक आपला जीवनाचा मोबाईल हा म्हणजे एक अविभाज्य भाग झालेला आहे। तसं पाहिलं तर आपण बघितलं तर 24 तास आपल्याबरोबर असणारा हा एकमेव वस्तू आहे की जी आपल्याबरोबर असते, ना आपलं नातेवाईक ना कोणी, परंतु आपण पाहिलं तर एक जिव्हाळ्याचं नातं असलेला मोबाईल असतो आणि हा हरवला की त्याबद्दल लोकांचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, त्यांचं मानसिक नुकसान होतं। या दृष्टिकोनातून ठाण्याचे पोलीस आयुक्त डुंबरे साहेब यांनी अशा हरवलेल्या मोबाईलबद्दल विशेष मोहीम हाती घ्यायला सांगून ते मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याबद्दल आदेशित केलं होतं। त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी API सांगवे, त्यांचा स्टाफ हेडके वगैरे आणि याच्यामध्ये विशेष कामगिरी करणारे आमचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लवटे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असे हरवलेले मोबाईल त्यांनी जमा केले आहेत आणि अशा प्रकारे जमा केलेले 65 मोबाईल आज आम्ही या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना परत करत आहोत। राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते। तिथे 1 दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला। यानंतर जे घडले त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली नव्हती। आपल्याच गावातील माय माऊल्यांनी अचानक ताफा का थांबवला हे न कळल्यानं मुख्यमंत्र्यांनीही आपल्या चालकाला तात्काळ गाडी थांबवायला सांगितली। गाडी थांबताच या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला ओळखलं का असं विचारलं। यातील काही माता भगिनींचा आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांना चटकन ओळखलं। तसंच या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांची आस्थेनं विचारपूस केली। मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरत त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्या पाया पडून त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महिलांना तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही तेही विचारलं। यावर या महिलांनी होकारार्थी मान हलवली। त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता या महिलांनी हातात औक्षणाचं ताट घेऊन भर रस्त्यातच त्यांना मायेनं ओवाळलं।
त्यानंतर आपल्या उबदार थरथरत्या हातांनी मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसंच राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार यायला हवं असंही बजावलं. या महिलांना रजा देऊन मुख्यमंत्री मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर भरकटल्यानं पुन्हा दरे येथेच त्यांना लँड करावं लागलं. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील या आणि अशा लाखो माता भगिनींचे, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभलेत, त्यांच्यावर असे कितीही अवघड प्रसंग आले तरीही त्यांना काहीही होणार नाही. काल हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी घडलेल्या घटनेमुळे याचीच खात्री पुन्हा नव्यानं पटली. सिमरन सनी सोंधी आणि शबाना सनी सोंधी यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाद मागितली. आम्हाला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांनी खोटं बोलून अडकवले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत सिमरन सनी सोंधी आणि तिची आई शबाना सनी सोंधी यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीनं खोट्या खटल्यात अडकवण्यात आल्यानं कोर्टात आपण दाद मागितल्याचं सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांना खोटं बोलण्यास आणि खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेनं त्रस्त झालेल्यांना आता सत्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणी सरकारी साक्षीदार होण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या पत्रकार परिषदेत सिमरन आणि शबाना यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबियावर मानसिक दबाव टाकला आणि खोटी FIR दाखल करण्यास भाग पाडलं. आता आपल्याला न्याय हवा आहे आणि सत्य समोर आणून खरा न्याय मिळेल अशी आशा असल्याचंही दोघींनी सांगितलं. सिमरन आणि शबाना यांनी यापूर्वी जी काही विधानं केली होती ती दबावाखाली दिली होती आणि आता त्यांची चूक सुधारण्यासाठी न्यायालयाची मदत घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून सत्य समोर आणता येईल आणि ज्यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या मानसिक आणि भावनिक अत्याचाराचाही उल्लेख केला असून या प्रकरणी न्यायव्यवस्थेकडून लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांना शांती लाभावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक राजन किरणे यांनीही पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली. पत्रकार परिषद घेतली, काय नेमकं कारण? आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच की आज 3 वाजता जो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे की मला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा. पण आमची न्यायालयाला हीच विनंती आहे की या जितेंद्र आव्हाड सारख्या खोट्या माणसाला कोणत्याही प्रकारे जामीन होऊ नये यासाठी आम्ही न्यायालयाला विनंती करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषी कर पूर्णतः माफ करण्यात आलाय. त्यामुळे अकृषी कराच्या जिजिया ओझानं हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जातातून मुक्तता झाली आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीनं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशननं शनिवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला.
हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि अलकेश कदम आदींसह रहिवासी उपस्थित होते. महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायट्या आहेत. अकृषी कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. याबरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये तसंच 2018 ते 2023 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. 1 घर आणि 2 कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकृषी कर रद्द करण्यासाठी समिती नेमून एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं अकृषी कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला. अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशननं केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. या निमित्तानं हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आमदार संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहीर सत्कार केलाय. साहेब, हा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे किती लोकांना याचा फायदा होणार आहे आणि सोसायट्यांना किती फायदा होणार आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या एनए टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते. त्याला यश मिळालं. केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने ती मान्य केली. त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे. आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे. तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. धन्यवाद. ओके.